ISL निगडी पुणे संत ज्ञानेश्वर उद्यानामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या ध्वजारोहणानंतर हे सर्व रिटायर्ड सोल्जर्स आणि इतर उपस्थित यांचा हा एक शॉर्ट व्हिडिओ या आपल्या तिरंग्याच्या पार्श्वभूमीवर एक वेगळा उत्साह या दिवशी नक्कीच असतो प्रत्येकाच्या मनात. या झेंड्याच्या पार्श्वभूमीवर फोटो काढण्यासाठी सुद्धा प्रत्येकाची या दिवशी लगबग असते आणि का नसावी. आपल्या या तिरंग्याच्या सन्मानार्थ एकत्र आल्यानंतर त्या तिरंगा हवेमध्ये मस्त लहरतोय आणि त्या पार्श्वभूमीवर आपली एखादी तस्वीर असावी असं प्रत्येकालाच वाटतं ना. पहा हा चिमुकला त्या रांगोळीकडं किती कुतूहलाने पाहतोय. वन्स ए सोल्जर इज ऑलवेज अ सोल्जर असं जे म्हटलं जातं ते उगीच नाही. आपली मेडल्स, आपली कॅप, आपला ड्रेस, अगदी मस्तपैकी युनिफॉर्ममध्ये सर्व रिटायर झालेले हे सैनिक आणि अधिकारी उपस्थित असतात. देशभक्तीची गाणी लागलेली असतात. एक सुंदर वातावरण निर्मिती इथं झालेली असते आणि यांची आज ही शिस्त पाहिली ना की खरंच सोल्जरचं हे स्पेलिंग सार्थ ठरवत जगणारी मंडळी असंच म्हणावं असं वाटतं. S for smartness, O for obedience, L for loyal, D for discipline, I for integrity and intelligence, again E for excellence, and R for real hero or royal persons. These are the real heroes for our नेशन. सतत मनामध्ये देशभक्तीचा भाव जागरूक ठेवत जगणारी ही रिटायर्ड सोल्जर मंडळी जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा तेव्हा मला माझा ऊर अभिमानाने भरून येतो. आणि अर्थातच मग माझ्या वडिलांच्याबद्दलसुद्धा अभिमानाने ऊर तर नेहमीच भरलेला असतो. त्यांनी दिलेलं योगदान आपल्या या देशासाठी, त्यांनी दिलेली सर्व्हिस, हे सगळे या दिवस आठवले की वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर येत राहतो. त्यांचं पण शिस्तप्रिय वागणं, त्यांची पण डिसिप्लिन, क्षणाक्षणाची डिसिप्लिन आठवते. त्यांचं जगलेलं आयुष्य, त्यांच्या मनातला निस्वार्थीपणा, हजरजबाबीपणा, बुलंद आवाज, चालण्या बोलण्यातली एक वेगळीच ढब, अ ग्रँड पर्सनॅलिटी ऑफ माय फादर, या सगळ्या गोष्टी अशा दिवशी नाही आठवल्या तर नवल. तसं पाहिलं तर ह्या बापाची मूर्ती अशी माझ्या मनातच असते आणि त्याचं हे सैनिकी पेशातलं देशासाठी दिलेलं योगदान ते कसं विसरता येणं शक्य आहे का. आणि मग अशा सैनिकाला आयुष्यभर साथ दिलेली माझी माऊली, माझ्या आईचं जे काही सॅक्रिफाईस तिला करावं लागलं, जी काही आयुष्यात तडजोड करत ती जगली, एका साधेपणाने आयुष्य काढत काढत एका सैनिकाच्या सोबत तिने आयुष्य काढलं. 55-56 वर्षाची सोबत एकमेकांना देत अतिशय सुंदर असं आयुष्य जगून आज ते या जगात दोघंही नाही आहेत, पण अनंत आठवणींचा खजिना आम्हाला देऊन गेला. आज हा 77वा प्रजासत्ताक दिन, अशा अनंत आठवणी आज मनातल्या मनात खूपच अशा येत आहेत. आणि अर्थात आपल्या फौजी बापाची आठवण काढत काढत
मी आजचा हा 77वा प्रजासत्ताक दिन संत ज्ञानेश्वर उद्यानात माझ्या सर्व सिनियर मित्रांच्या सोबत, सर्व सिनियर फौजी अधिकारी, मित्र, सैनिक या सगळ्यांच्या सोबत अतिशय मित्रतेने, प्रेमाने इथं हा झेंडावंदन दिन साजरा करतोय, प्रजासत्ताक दिन साजरा करतोय। एक वेगळं आल्हाददायक वातावरण या सैनिकांच्या सोबत असा दिवस साजरा करताना मिळतं। त्यामुळं अशा वातावरणाला मी तर नेहमीच भुकेला असतो आणि म्हणूनच यांच्यासोबत प्रजासत्ताक दिन साजरा करताना खूप खूप आनंद होतोय। पहा, इथे आता अल्पोपहाराची पण सोय केलेली आहे। उद्योजक सन्माननीय कोंडेसाहेब यांचा आज इथं वाढदिवस पण होता। 26 जानेवारी या दिवशी जन्मदिन असणं किंवा 15 ऑगस्ट या दिवशी जन्मदिन असणं, मी तर खरोखर अशा लोकांना भाग्यवान मानतो। अर्थात या दिवशी जन्म घेतल्यानंतर त्या व्यक्तीची जबाबदारीसुद्धा तशी वाढते आणि सन्माननीय कोंडेजी अतिशय उत्कृष्टपणे एक मानवी जीवनात ज्या जबाबदाऱ्या मिळाल्या त्या पार पाडतायत। मानवतेच्या दृष्टिकोनातनं आपलं आयुष्य कसं जगता येईल याच्याकडे त्यांचं लक्ष असतं। चला, वाढदिवसाच्या त्यांनासुद्धा लाख लाख शुभेच्छा कविप्रवी शो यूट्यूब चॅनलच्या। आजचा हा सोहळा पहा, तुम्हाला ही गर्दी तुम्हाला पाहूनसुद्धा आल्हाददायक वाटत असेल ना। संत ज्ञानेश्वर उद्यान, अतिशय सुंदररित्या हे उद्यान निर्मिती केली आहे, जोपासलं जातं आहे। त्यामुळं या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील त्या वेळच्या सर्व नगरसेवकांचं मी लाख लाख अभिनंदन करतो की आपल्या शहरात अशा पद्धतीने हा ऑक्सिजन पार्क, असंच म्हणेन मी, सकाळी लोकांना फिरायला येण्यासाठी अतिशय आल्हाददायक वातावरण, या निगडी आकुर्डी या परिसरातनं लोक मुद्दाम या उद्यानात फिरायला येतात। मुद्दाम या उद्यानाचा आवाका किती मोठा आहे हे तुम्हाला समजावं म्हणून मी या उद्यानावर पण कॅमेरा मारतोय। अतिशय सुंदर आणि स्वच्छ असं हे संत ज्ञानेश्वर उद्यान, खूप छान झाडी, त्याची जोपासना खूप उत्तमरित्या केली आहे हे अगदी न सांगता सुद्धा कळत आहे। इतक्या या रमणीय वातावरणात आजचा हा प्रजासत्ताक दिन आम्ही साजरा करतोय, साजरा झाला आहे, त्यामुळं खूप खूप आनंद वाटतोय। हा एक छोटासा स्टेज, तोही अतिशय उत्कृष्टरित्या या महानगरपालिकेने बांधलेला आहे आणि याच व्यासपीठावर हा आपला भारताचा तिरंगा, पहा किती छान वाटते पाहायला। आज हे प्रजासत्ताक दिनाचं वातावरण, अतिशय देशभक्तीने भारावलेलं वातावरण, देशभक्तीची गीतं वाजत राहतात। प्रत्येकाला झेंड्याच्या पोलजवळ, त्या झेंड्याच्या छत्रछायेखाली आपण जगतोय, तर मग याच झेंड्याच्या छत्रछायेखाली आपला एखादा फोटो का नसावा आजच्या या 26 जानेवारीच्या दिवसाचा, असं प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे। चला मित्रांनो, जे लोक हजर आहेत त्या सर्वांना इथं अल्पोपहाराची व्यवस्था आहे, अल्पोपहार करूया। दोस्त के नाम पर 2 फेक लोन चल रहे थे और उसे इसके बारे में पता तक नहीं था। अगर